खूप कॉमनली विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे पटकन आम्हाला आमचा वेट लॉस करायचा आहे. मग अशा वेळेला आम्हाला कुठले फॅट बर्नर्स घ्यायचे हे सुचवा. आजकाल बाजारामध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा बरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स मिळतात. इन्स्टंट सप्लिमेंट्स, पावडर्स, टॅबलेट्स किंवा शेक्स मिळतात आणि हे जे वेगवेगळे फॅट बर्नर्स आहेत ते घेतल्यामुळं पटकन वजन कमी होतं असा दावा केला जातो. अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स किंवा यूट्यूबर्ससुद्धा अशा प्रकारच्या प्रोडक्ट्सच्या जाहिराती करतात. तर अशा वेळेला आपण स्वतःला थोडंसं एज्युकेट करणं गरजेचं आहे. त्या प्रोडक्टची जाहिरात करण्यासाठी कंपनीकडून त्यांना त्याचे पैसे मिळालेले असतात. ज्यांच्याकडून आपण आरोग्यविषयक सल्ला घेत आहोत ते त्या विषयातले तज्ज्ञ आहेत का हे तपासून पाहणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आणि अशा प्रकारच्या गोष्टींवरती किती विश्वास ठेवायचा याचासुद्धा सारासार विचार आपण करायला हवा. आहारामधले योग्य बदल आणि नियमित व्यायाम या 2 गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित करत असाल तर कुठल्याही प्रकारचे फॅट बर्नर्स घेण्याची गरज आपल्याला अजिबात लागत नाही. कुठल्याही प्रकारचं डाएट नाही, कुठल्याही प्रकारचा व्यायाम नाही, पण तरीसुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट घेतल्यामुळं चांगला वेट लॉस तुमचा दिसून येईल असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. अशा प्रकारचे कुठलेही पेड प्रमोशन्स आपण आपल्या चॅनलवरती अजिबात करत नाही. आपण आपल्या चॅनलवरती सायंटिफिक गोष्टी सायंटिफिक दृष्टीतून समजून घेत असतो, कारण मला माझ्या ऑडियन्सला मिसलीड करायचं नाही. म्हणूनच या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणं मला आज गरजेचं वाटलं. कुठल्याही प्रकारचे फॅट बर्नर्स घेण्याची गरज वेट लॉसमध्ये अजिबात नसते. आहारामधले योग्य बदल आणि नियमित व्यायाम हे आपल्याला चांगल्या प्रकारे वेट लॉस मिळवून देत असतात.